तर सध्या आहे ना हिवाळा आहे, त्याच्यामुळे पालेभाज्या इतक्या प्रमाणात भेटतात आणि स्वस्त पण भेटतात। काय बनवू ह्या पालेभाज्यांचं काही नाही असं होतं। इतक्या पालेभाज्या सध्या घरामध्ये पण आहे। बॅग ठेवली ऑफिसमधून आल्या आल्या आणि सांगितलं आज मला हा प्रकार खायचा आहे आणि त्यासाठी ते स्वतः पहिल्यांदा कामाला बिलगले। त्यांनी काय केलं, कोथिंबीर घेतली आणि छान धुवून काढली। मग ना 7-8 मिरच्या घेतल्या छान आणि चांगला मूठभर लसूण घेतला आणि त्याची ना लसणाचा ठेचा तयार केला आणि धुतलेली कोथिंबीर छान मस्तपैकी बारीक चिरून घेतली आणि त्यानंतर ती एका आहे ना पाटीमध्ये टाकली सगळी। एका बाजूला आहे ना कुकरवर आहे ना 1.5 ग्लास जवळपास पाणी ना मी उकळत ठेवलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं आहे ना तेल किंवा आपण ऑइल म्हणतो ना कुकिंग ऑइल ते टाकलेलं आहे 1 चमचाभर आणि छान मस्तपैकी त्याला उकळी येईपर्यंत इकडे ना त्या कोथिंबीरीमध्ये मी ॲड केलेलं आहे आपलं बेसन पीठ असतं ना किंवा चणा डाळीचं पीठ ते टाकलेलं आहे आणि चणा डाळीचं पीठ आहे ना हे म्हणजे तुम्हाला कशी आवड आहे खाण्याची, जास्त कुरकुरीत आवडत असेल तर त्या पद्धतीने। आता इथे मी ना बरोबर 3 चमचे आहे ना चणा डाळ पीठ टाकलेलं आहे, टीस्पून आपण म्हणू शकतो आणि 4 टीस्पून भरलेले पूर्ण बाजरीचं पीठ त्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण ही जी चटणी तयार केलेली आहे ना तर ती सगळी चटणी छान मस्तपैकी टाकली। चवीनुसार मीठ त्यामध्ये ॲड केलं आणि थोडं थोडं ना पाणी टाकत आपण जसं चपात्या करताना पिठाचा गोळा मळतो ना तर त्या पद्धतीने गोळा होईल असं मळून घेतलं। आता बघा इथे मला आहे ना थोड्या वेळाने असं वाटलं की गोळा आहे ना तयार होत नाही, तर मी अजून 1 चमचा त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ ॲड केलेलं आहे आणि बघा किती छान मस्तपैकी गोळा तयार झालेला आहे। आणि अशा पद्धतीने ना हातावर गोलाकार वेटोळा तयार करून बघायचा, जर प्रॉपर असा जमला तर छान मस्तपैकी इथेच आहे ना पीठ मळायचं थांबून घ्यायचं आणि छान बघा अशा लाटां टाईप वेटोळे तयार करून घेतलेले आहे की ज्याला आम्ही कोथिंबीरीचे मुटकुळे असे म्हणतो। तर तुमच्या इकडे ना ह्या प्रकाराला काय म्हणता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात ना तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का, म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। तर अशा पद्धतीने सगळे कोथिंबीरीचे मुटकुळे मी तयार करून घेतलेले आहे आणि आकार आहे ना थोडासा असा स्लिमच ठेवायचा, जेणेकरून आपण जेव्हा याला थोडंसं चकत्या करून याच्या तळायला घेऊ ना तर व्यवस्थित आहे ना तळलं गेलं पाहिजे। तर काय केलं, पाणी उकळल्यानंतर एक छोटीशी प्लेट त्याच्यामध्ये ठेवली आणि हे सगळे कोथिंबीरीचे मुटकुळे त्याच्यामध्ये ठेवून दिले आणि याला आहे ना जवळपास 4 ते 5 शिट्ट्या दिल्या। तर 5 शिट्ट्यांमध्ये ना छान व्यवस्थित मुटकुळे आहे ना वाफवून आले। तर तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार कसा तुमचा कुकर आहे शिजण्याचं त्याचं किती शिट्ट्या घेतो त्याप्रमाणे तुम्ही 3-4 शिट्ट्या घेऊ शकतात। तर मी 5 शिट्ट्या घेतल्या इथे आणि एकदम छान मस्तपैकी होऊन आले, ते शिजून आले। त्यानंतर आहे ना फॅन खाली छान सुकवून घेतले आणि असे छोटे छोटे मस्तपैकी चाकूने तुकडे करून घेतले। जास्त जाड तुकडे करायचे नाही, पातळ स्लाइस करायचे जेणेकरून ते व्यवस्थित तळल्या गेले पाहिजे। आणि तळताना मी यांना आहे ना शॅलो फ्रायनेच तळलेलं आहे। तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि त्या तेलामध्ये हे जेवढे काही आपण तुकडे केलेले आहे मुटकुळ्यांचे ते सगळे तेलामध्ये सोडायचे आणि छान मस्तपैकी कमी गॅसवर तळून काढायचे आणि खरपूस तळायचे, जास्त जळू पण द्यायचे नाही, तर खायला एकदम चविष्ट लागतात। तर हा पदार्थ आजच्या आज लगेच करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का। चला व्हिडिओ इथेच थांबवते, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।